तुमच्या घरी पण रोज संध्याकाळी मसाले भात बनतो का? बट मी पहिल्यांदाच खाल्ला होता काहीतरी ते युनिक. मी पण पहिल्यांदाच केलं. गाईज वेलकम बॅक टू खुशीज व्लॉग्स. आज खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे बिकॉज आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. आज कुठलंही स्पेशल ओकेजन नाहीये, तरी सुद्धा मला क्रेविंग होतीये. जस्ट बिकॉज मला क्रेविंग होतीये म्हणून टुडे वी आर गोइंग टू बेक रव्याचा केक. राईट? या मम्मी मला सांगणार आहे, मी करणार आहे. आज ट्राय करूयात कसं होतंय रव्याचा केक. आय होप की लॉकडाऊनमध्ये हा केक सर्वांनी खाल्लाच असेल ना. तेव्हाची खूप फेमस रेसिपी होती असं म्हणायला हरकत नाही. तर आम्ही सुद्धा लॉकडाऊनमध्ये हा केक खूप खाल्लेला आहे बिकॉज तेव्हा सिच्युएशनच अशी होती की आपण बाहेरनं काय ऑर्डर करू शकत नव्हतो. सो आता घरी जे जे सामान अवेलेबल आहे त्याच्यात मी बनवणार आहे रव्याचा केक. सो कंटिन्यू. पहिले इलायची वाटणी आहे गाईज. थोडं इलायची फ्लेवर देऊयात. किती टाकू मम्मा इलायची? 2 चार. बघू दे मला तू 4 मुलं सोडून दाखव किती झालं असते. येस गाईज, मम्मी मसाले भात बनवतीये. तुमच्या घरी पण रोज संध्याकाळी मसाले भात बनतो का? मला कमेंट मध्ये सांगा. रोज थोडी असतो का काही हा? रोज नाही बट दिवसाआड तर नक्कीच होत असेल सगळ्यांच्या घरी, हो की नाही गाईज? तुम्हाला माहिती का मम्मीने ना लास्ट वीकचीच गोष्ट आहे. एक मसाले भात, मला खूप कंटाळा आलता मसाले भात खायचा. आणि शी वॉज लाईक मी काहीतरी वेगळ्या पद्धतीचा मसाले भात करते. आणि शी वॉज लाईक की असं करते की तू कधी खाल्लाच नसशील. काय बनवलं होतं आणि मम्मा तू? शेवगा मसाले भात केला होता. छान झाला पण टेस्टला. हो ना. बट मी पहिल्यांदाच खाल्ला होता काहीतरी ते युनिक. मी पण पहिल्यांदाच केलं. गाईज मी खूप एक्साइटेड होते. मला म्हणायची तू असं करते की तू कधी काही खाल्लंच नसशील ते असा भात करते. बघायला गेले तर शेवगा भात वॉज गाईज छान होता का पण मम्मी? खूप छान लागत होतं ना. येस. बघ एवढी बस केली. अजून एक तेव्हा लागलं काय? येस. मेरे को अभी रवा निसायचा आहे गाईज. मला रवा निसता नाही येत. मग दिसत नाही मला ह्याच्यातलं काहीच. अगं बघ की त्यात आळी वगैरे का काय खरडा बिडा काळ काय? आणि तर नाही ह्याच्यात काहीच नाही ह्याच्यात निसण्यासारखं. गाईज इथं मी घेतलाय 1 वाटी रवा. अजून काय घ्यायचं त्याच्यात? 1 वाटी दही. 1 वाटी दही वाटायचं नाही ना पण? हो मग इसको मिक्सर में डालना. हो सांड नाही. एवढंच घेऊ का? वाव. टमाटर थोडंसं. पुदिन्याचं स्मेल आला. पुदिन्याची हे घे. चटणी केली. नाही बाटल टाकायचं. होय पुदिना भात बनणार आहे आज. अगं थोडं गव्हाचं पीठ घे ना. आज पुदिना भात बनणार आहे. या काय झालं? रवा आणि गव्हाचं पीठ टाकलंय थोडंसं. 1 वाटी कर्ड. आधी साखर टाक मग दही टाक. साखर किती टाकायची? तेवढीच 1 वाटी. जास्त नाही. एवढी सारी शुगर खाल्ल्यावरती डाएट कसं व्हायचं? तू आणि डाएट
कधी बसू? पाणीपुरी खाऊन आली काही जातात. एवढी वास होईल साखर. बस लय गोड नाही चांगलं लागत जास्त. वन वाटी कॉर्न. बस. थोडस 1 चमचा घ्या. अजून काय टाकायचं याच्यात? तेल. तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता गाईस तुम्ही. नाही तेल वापरते, खूप नाही. हो का? नाही मी एक रेसिपी पाहिली होती म्हणून म्हणलं. बस ना तेवढं. बेकिंग सोडा टाक. बेकिंग सोडा ब्रेक आहे गाईस, तो बेक कैसे होगा? नाही आपण टाकायचं मग ते मिक्स केल्यावरती. गाईस आपण आता ग्राइंड करून घेऊयात, इन द सेन्स वाटून घेऊयात. अजून काही टाकायचं बाकी आहे का? नाही पाणी टाकायचं. पाणी टाकून नाही व्हायचं. थोडं आणखी वाटी पाणी टाकायचं मग वाटायचं ना. गाईस आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आणि आमचा मसाले भात सुद्धा रेडी झालेला आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. दोन्ही ह्याची टेस्ट कशी होती पाहण्यासाठी. जास्त नाही होणार ते बेक होऊन ग. थोडं टाक करून घेऊ. बॅटर इज रेडी. ठेवू का काय? चला गाईज आपण हे बेक करायला ठेवू आणि भेटूयात 15-20 मिनिटानंतर. बाय. इट्स समहाऊ केक बेक झालेला आहे. आता आपण ह्याला थोडंसं सर्व करूयात आणि मग टेस्ट करून पाहूयात कसं झालेलं आहे ते. गाईज लुक ॲट द केक. मस्त झालेलं आहे बेक. एकदम छान. कुठे असं हे नाही झालेलं, बिलकुल मस्त बेक झालेलं आहे. आपण आता पप्पा आले की मग टेस्ट करूयात सगळ्यासोबत. गाईज इतक्या मेहनतीने इतका वेळ लावून जो केक बनवला होता तो टेस्ट करूयात आपण कसा झाला आहे तो. पप्पांनी तर टेस्ट केला आहे, आवडला आहे पप्पांना. माहीत नाही आता. छान झाला आहे, मस्त. सो असा होता आजचा व्लॉग. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.